राष्ट्रीय समाज पक्षाचे नगर पुणे विधानसभेचे उमेदवार सखाराम मालुसरक होणार आमदार। आज रोजी देहरेगाव मध्ये प्रचार फेरी करीत असताना सखाराम सरक यांनी केला आत्मविश्वास। धनगर बांधव एक आठवला आहे, जनशक्तीसमोर जनशक्ती आहे। हा तो सखाराम सरक हे नेहमी समाज कार्य करत आहे। कोरोनाच्या महामारीमध्ये जनतेची सेवा करणारा महायुद्ध आहे, त्यामुळे नगर मधून सर्वाधिक मते आणि निवडून येणार असा आत्मविश्वास आहे। सर्व आढावा घेतला आहे लक्ष न्यूजचे रिपोर्टर वर पहिल्यांदगर यांनी। आईला सांगा ट्रम्पेट, बाबांना सांगा ट्रम्पेट, मावशीला सांगा ट्रम्पेट, काकांना सांगा ट्रम्पेटच्या फास्ट पळणार विकासाचं नेट। निवडून देऊयात ट्रम्पेट ट्रम्पेट काळजी नका करू, काळजी करू नका। नाही काय काळजी नका करू। मला एवढं इलेक्शन झालं का मी तुम्हाला परत येऊन भेटून घ्यायचं आहे ना। 31 तारखेला बी तुम्हाला भेटायला। नाव काय तुमचं? रोशनी। रोशनी राहायला कुठं तुम्ही? बरं बरं येतो। हा येतो, काळजी नका करू, तुम्ही काळजी नका करू, मी येतो। मी उद्या आमदार होऊ नाही हो, काळजी करू नका। तुमचा प्रश्न मी सोडून दे, माझे शब्द आहे, तुम्हाला काळजी करू नका। काय नाही काळजी नका करू मी। हा प्रतिसाद मिळत आहे। खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी देरे गटामध्ये आम्हाला भेटतो आहे। कारण जर आपण बघितलं आजची आमची जी लढाई आहे ही प्रस्थापितांच्या विरोधातली विस्थापितांची ही लढाई आहे। धनशक्तीच्या विरोधात ही जनशक्तीची लढाई आहे आणि जनता आमच्या सोबत आहे। खूप या ठिकाणी उत्साह आमच्या या ठिकाणी मतदाराच्या माध्यमातून वाढतो। प्रत्येक जण अगदी भरभरून या ठिकाणी मत आमच्या या ठिकाणी मतपेटीत टाकण्याच्या तयारीमध्ये दिसतंय। तुम्हाला अपेक्षित मतदान जे आहे पारेर विधान मतदारसंघातील जास्तीत जास्त किती मिळणार आहे? आज तुमचं काय हे? साधारणतः लाखापेक्षा जास्त या ठिकाणी मतदान आम्हाला भेटलं अशी आमची अपेक्षा आहे। तुमचे बांधव जे धनगर समाज हे एकवटवले असं एकत्र चिन्ह तयार झाले साहजिकच आहे की जर आपण जर बघितलं तर नगरपालिका मतदारसंघामध्ये धनगर बांधवांचं मतदान जर बघितलं तर 59 ते 60 हजारच्या आसपास मताचा आकडा या ठिकाणी धनगर बांधवांचा आहे आणि ओबीसीचा आकडा जर बघितला तो लाखाच्या पुढचा आहे। ओबीसी आणि धनगर बांधव जर एकत्र आला तर नक्कीच या ठिकाणी नगरपालिका विधानसभा मतदारसंघामध्ये होणारा भावी आमदार सखाराम सरका ओबीसीचा आमदार असणार आहे। पारेर विधान मतदारसंघामध्ये परिवर्तन होऊ शकतं का? 100% होणार, कारण परिवर्तनाची लाट या ठिकाणी पारेर नगर मतदारसंघामध्ये चाललेली आहे। ती 100%च ओबीसी तसे उपेक्षित माझा मराठी बांधव असेल आणि इतर सगळे समाज माझ्या सोबत आहे, बहुजन वर्ग माझ्या सोबत आहे आणि सगळ्याची इच्छा आहे की परिवर्तन झालं पाहिजे आणि परिवर्तनासाठी त्यांना पर्याय म्हणून सखाराम सरकारचे समाज पक्षाचे उमेदवार या ठिकाणी त्यांच्या समोर पर्याय आहे। पब्लिकमध्ये आणि समाज मतदारामध्ये चर्चा चालली आहे का सखाराम अण्णा सरक हे भावी आमदार असून आमदारच होते। तुम्ही याच्याकडे कसं पाहता? 100% ते 100% सत्य आहे, हे त्रिकाल सत्य आहे। कारण मतदारसंघातली परिस्थितीच त्या ठिकाणी आहे आणि ज्या ज्या गावात आतापर्यंत जवळजवळ पूर्ण मतदारसंघा ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष फिरलेलो आहे। प्रत्येक गावातून चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला भेटलेला आहे। आज या ठिकाणी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी सखाराम मालुसरक यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज गेले 10 ते 15 दिवस आम्ही पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील जवळपास सगळ्याच गावामध्ये प्रचाराच्या निमित्तानं फिरत आहोत। तर प्रत्येक गावामध्ये खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळतो आहे। प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये या ठिकाणी परिवर्तन घडवण्याची या ठिकाणी लाट आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये परिवर्तन होईल अशा पद्धतीचं वातावरण आहे। प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे। म्हणजे आम्ही अपेक्षासुद्धा केली नव्हती, अपेक्षापेक्षा जास्त प्रतिसाद या ठिकाणी मतदाराकडून आम्हाला मिळतो आहे। काही असे गाव आहेत ज्या ठिकाणी आमचे ओळखी नाही किंवा आमच्या ओळखीचं कोणी नसताना लोक स्वतः या ठिकाणी आम्हाला गाडी पाहिल्यानंतर
प्रचाराची गाडी आल्यानंतर स्वतः थांबवतात, विचारपूस करतात आणि आम्ही तुमच्याच मागे आहोत अशा पद्धतीचं या ठिकाणी आश्वासनसुद्धा आम्हाला देतात. अशा पद्धतीचं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे. आणि आमचा जो काय धनगर समाज आहे या मतदारसंघामध्ये जवळपास 60 ते 70 हजार लोकसंख्या या धनगर समाजाची आणि हा धनगर समाज पूर्णपणे आता या ठिकाणी एकवटलेला आहे. परिवर्तन घडवण्याच्या तयारीत हा धनगर समाज आहे. आत्तापर्यंत या समाजाला यांच्या हक्काचं प्रतिनिधित्व कधीही मिळालं नाही 70 वर्षामध्ये. आज या ठिकाणी हक्काचं प्रतिनिधित्व मिळते म्हणून हा समाज 100% आमच्या पाठीमागं उभा राहील आणि त्या पद्धतीचा समाज आम्हाला या ठिकाणी सांगतोय, आर्थिक मदत करतोय, फोन करतात. या ठिकाणी मतदार आम्हाला स्वतः फोन करतात, तुम्ही आमच्या गावामध्ये या, सभा घ्या, या लोकांना भेटा, त्या लोकांना भेटा. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी पॉझिटिव्ह वातावरण या आमच्या उमेदवाराला आहे. तसेच ओबीसी बांधवांचा देखील खूप मोठा सिंहाचा वाटा यामध्ये आहे. ओबीसीसुद्धा या मतदारसंघातल्या या ठिकाणी आता एकवटलेला आहे. कारण आता राज्यातलं जर तुम्ही वातावरण पाहिलं या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी दूषित झालेलं आहे आणि त्याच धर्तीवर या ठिकाणी या मतदारसंघातला ओबीसी असेल, ओबीसीचे जे काय 240 जाती आहे हे सगळं ओबीसी या ठिकाणी एकवटलेलं आहे. यामध्ये माळी असेल, तिली असेल, कुणबी असेल, कोष्टी असेल, लवार असेल, चंबार असेल, सुतार असेल, हे सगळा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे. आणि हा सर्व समाज या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सखाराम अण्णा सरक यांच्या मागे या ठिकाणी उभा राहील अशा वातावरण या मतदारसंघामध्ये. तसेच या पक्षाला मानणारा या मतदारसंघामध्ये मोठा वर्ग आहे. राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांना मानणारा या मतदारसंघामध्ये मोठा वर्ग आहे. जानकर साहेब ज्यावेळेस मंत्री होते त्यांनी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही कामं केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप लोक त्यांना जोडले गेलेले आहे. आम्हाला या ठिकाणी मतदारसंघावर फिरत असताना अनुभव आला. स्वतःहून लोक या ठिकाणी आम्हाला फोन करतात. जानकर साहेबांना मानणारा वर्ग आहे ते लोक आम्हाला या ठिकाणी सांगतात, जानकर साहेब दुग्ध विकास व्यवसाय मंत्री असताना या ठिकाणी जानकर साहेबांनी आमचं असं काम केलं, जानकर साहेबांनी आम्हाला या ठिकाणी असा फायदा मिळवून दिला, गोशाळेला या ठिकाणी अनुदान मिळवून दिलं. त्यामुळे तो सुद्धा या ठिकाणी खूप मोठा वर्ग जानकर साहेबांना मानणारा आहे. त्यामुळे हा ओबीसी मायक्रो ओबीसी जर एकत्र आला, शोषित वंचित पीडित घटक सगळे जर एकत्र आले, या ठिकाणी आमचा मागासवर्गीय बांधव असेल, आदिवासी बांधव असेल, असे पारधी समाज असेल, डोंबारी असेल, काहीकडे असेल, या सगळ्या समाजाला या ठिकाणी आतापर्यंत प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. आणि आज या सर्वांच्या सखाराम अण्णा यांच्या रूपानं या ओबीसी बहुजन आदिवासी बांधवांना या ठिकाणी हक्काचं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. आणि हे खरं तर या सर्वांना या ठिकाणी एक संधी आहे आणि या संधीचं हा सर्व समाज या ठिकाणी सोनं करेल अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. जवळपास लाखभरापेक्षा जास्त मतं या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सखाराम अण्णा सरक यांना मिळतील आणि या ठिकाणी 23 लाख बोलायला आम्हीच घेऊ अशी या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो.